नमस्कार. टाइम्स ऑफ नगरमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज अशा व्यक्तीला आपण भेटायला आलो आहोत की ज्या व्यक्तीने मुकुंदनगरचा विकास केला. ज्या व्यक्तीच्या कार्यकाळामध्ये मुकुंदनगरच्या रस्त्यांना प्रामुख्याने गती मिळाली. मुकुंदनगरकरांना जर पाणी मिळालं तर ते माझ्यामुळं मिळालं आणि मुकुंदनगरचा विकास हा मी सातत्याने केला. मुकुंदनगरच्या कामासाठी, न्याय हक्कासाठी मी लढत राहिलो. असं जे प्रत्येक वेळेस ठामपणे सांगतात ते मुकुंदनगरचे लाडके काका संजय गाडे आपल्यासोबत आहेत. आज आपण त्यांच्याशी विशेष बातचीत करणार आहोत आणि एकंदरीत मुकुंदनगरच्या राजकीय परिस्थितीवर आणि निवडणुकीच्या अंदाजावर आपण त्यांच्याशी आज बोलणार आहोत. ते देखील या वेळेला उमेदवारी करतायत. आपण त्यांच्याशी एकदा चर्चा करणार आहोत. आपलं टाइम्स ऑफ नगरमध्ये हार्दिक स्वागत. नमस्कार. एकंदरीत आपण मुकुंदनगरचं चौथं पॅनल आहात. मुकुंदनगरमध्ये फक्त MIM आणि काँग्रेस अशा दोन प्रामुख्य लढत दाखवल्या जातात, परंतु तुम्ही कुठंतरी गायब दिसताय. नाही, तसं गायबचा विषय नाही आहे. आम्ही जे पॅनल झाला एकलव्य आदिवासी बहुजन पार्टीचा, हा आमचे जे वतनदार फकीरवाडा, दर्गा दायरा हे जे लोक आहेत यांना मिळून विचारून हा पॅनल झालेला आहे. म्हणजे सगळ्यांना विचारात घेऊन आपण निवडणूक लढत आहे. सगळ्यांना विचारातून घेऊन आम्हाला घरी धरीत नसले तरी आज सामान्य लोक जे आहेत ना, त्यांच्या मनात डोक्यात सगळं बसलेलं कोणाला निवडून देणं. म्हणजे लोक तुम्हाला पसंती देत आहेत 100%. एकंदरीत आपण पाहतो की मुकुंदनगरमध्ये अनेक वेळेला मुकुंदनगरच्या प्रश्नांवर बोललं जातं. रस्ते नाहीत, लाईट नाहीत, पाण्याची अडचणी निर्माण होतात आणि मुकुंदनगरच्या विकासाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष असतं. 2008 साली आपण नगरसेवक म्हणून निवडून आला होतात. कशा पद्धतीने त्यावेळेला कामं केली आपण आणि आता निवडणुकीत परत उभे आहात आपण, कशा पद्धतीने पुढचं नियोजन आपलं असणार आहे? नाही, 2008 ते 2013 हा काळ आम्ही अपक्ष निवडून आलतो मी आणि माननीय आपले हाजी नजीर हे उपमहापौर झाले आणि मी 2.5 वर्ष स्थायी समिती सभापती असताना कैलासवासी अरुण काका जगताप यांच्या संग आम्ही बरंच ही करून वादविवाद होऊन मुकुंदनगरला पहिल्या छूट आम्ही फेज 2 ची योजना, पाण्याची टाकी, वन विभाग ते दर्गा दायरा रस्ता आणि पेट्रोल पंप ते दर्गा दायरा रस्ता, 18 मीटर TP रोड हे पहिले मंजूर करून घेतले आम्ही. पहिल्या 2008-9ला पहिले ते रस्ते आम्ही मंजूर करून घेतले आणि तिथून पुढं खरा मुकुंदनगरचा विकास बघायला मिळाला लोकांना. मुकुंदनगरच्या लहान लेकरापासून मोठ्यापर्यंत सर्व आपल्याला प्रेमाने काका म्हणतात. मुकुंदनगरकर आपल्यावर फार प्रेम करतात. आपण त्याच्याबद्दल काय आपण व्यक्त होता? नाही, प्रेम करणारच लोक. कारण तुम्हाला सांगतो, गाडे फॅमिली ही एक समाजकारण, राजकारण जवळजवळ आम्ही आहे ना 10% पण समाजकारण 90% करतो. तुम्ही बघा 1900 तसं मी राजकीय जर माझी ही पाहिली तर फकीरवाडा दारा ग्रामपंचायत असताना 1992-93ला इलेक्शन झाल्यानंतर सर्वात जास्त मतांनी गोविंदपुरा भागात माझे तिन्ही ग्रामपंचायतचे शीट निवडून आलेले होते आणि माननीय गाडेसर, शशिकांत गाडेसर यांचा पॅनल फकीरवाड्यात होता. असे 15 शीट निवडून होते. 15मध्ये सर्वात जास्त मतांनी मी पहिल्यापासून संजीव काका या नावाने टोपण झाल्यानंतर सर्वात जास्त मतांनी ग्रामपंचायतीला निवडून आलो मी. आणि ग्रामपंचायती निवडणूक पाहिली आपण फार योगदान देता. मग ते मुकुंदनगरकरांसाठी असो, मुकुंदनगरच्या विकासासाठी असो, मैत्रीसाठी असो, आपण निवडून आल्यानंतर एका मित्रासाठी राजीनामा दिला होता. हो, बरोबर आहे. तुम्हाला सांगतो, इतकं म्हणजे त्या काळजावर दगड ठेवून मी 1992 सराचा पॅनलमध्ये आजूभाई म्हणून आहे, आजूभाई फिटर हे 8 ते 12 मतांनी पडले होते. तर मला वाटतं मला आहे ना सरांनी 8व्या दिवशी सरांनी मला पहिल्याच मीटिंगमध्ये बोलून घेतलं, तुझा ग्रामपंचायत सदस्याचा राजीनामा द्यावा लागेल तुला. आणि त्याच दिवशी मी ग्रामपंचायतचा सदस्याचा राजीनामा द्यायचा. त्यावेळेस हे हिंदू मुस्लिम हे काही नसायचं. राजीनामा दिल्या 1 महिन्यांनी इलेक्शन लावलं आणि तिथं त्या आजूभाई फिटर ह्या गोविंदपुरा भागात उभा केलं सरांनी आणि सर्व जबाबदारी मला दिली. त्याला निवडून आणायचे, तुझं काम आहे म्हणले. तर मी अक्षरशः आहे ना जीवाचं रान करून घर टू घर घेऊन आजूभाईंना गोविंदपुऱ्यातून निवडून आणलं. म्हणजे 100% हिंदू मतदार असताना सुद्धा आजूभाईला इथून निवडून आणलं मी.
आज मुकुंदनगरमध्ये मुस्लिम समाजाचं मतदान जास्त आहे, अल्पसंख्याक भाग मोठा आहे. बरोबर. आज काय अपेक्षा आपण त्यांच्याकडनं ठेवता? ज्या वेळेला तुम्ही आजूबाईसाठी तुम्ही समाजाचा उल्लेख केला आणि त्या समाजामधनं तुम्ही त्यांना निवडून आणलं. आज मुकुंदनगरकरांकडनं काय अपेक्षा आपल्याला? मी अपेक्षा मुकुंदनगरला फक्त मुकुंदनगर एक चांगलं डेव्हलप व्हावं ही अपेक्षा ठेवतो. कारण मुकुंदनगर हे ना, हे युवक यांची हे जरा वेगळ्या मार्गाने चाललेले आहेत. हे असं दिसायला लागलं. आणि पहिले ही जरा जी आमचं दर्गा दायरा फकीरवाडा या असताना शांत होता हो, हे आता आल्यापासून जरा वातावरण बिघडायला लागलं. आणि मुकुंदनगरकडे बघायचा दृष्टिकोन बाहेरच्या लोकांचा खूप वेगळ्या यांनी बघू राहिले. मुकुंदनगरमध्ये वादविवाद होतात आणि त्या वादविवादांमुळे मुकुंदनगरची बदनामी होतीये. मुकुंदनगरमध्ये आपण वादविवादाला कसं रोखणार आहात? जर आपण निवडून आलात तर काय उपाययोजना आखणार आहात? मी तर नागरिकांना विनंती करतो, तुम्ही फक्त एकदा आमच्या एकलव्य पॅनलला निवडून द्या. तुम्हाला मुकुंदनगरचा चेहरा मोहरा बदलून आणि हे जे भांडणं हे चाललेलं आहे हे काही होऊन देणार नाही. 100% नाही होऊन देणार. आपलं जर नाव घेतात एक आपण पाहतो सध्या जातीयवादाचं वातावरण आहे, जातीय तणाव सध्या मोठ्या प्रमाणात आहे. परंतु कुठंतरी तुम्ही फार सेक्युलर दिसता. मुकुंदनगरकरांसाठी आपण मुकुंदनगरच्या मुलांनी शिक्षण घ्यावं म्हणून आपण कॉलेज शाळाची स्थापना केली आणि अक्षरशः आपण काही एकर जागा दान केली. मुकुंदनगरकरांवर एवढं प्रेम आपलं आहे ना. अहो, आम्ही जातपात काहीच नाही पडत. ना जात ना पात, संजीव काका के साथ. हे पूर्वी स्लोगन होतं. हो, पूर्वी स्लोगन होतं 2008ला माझं. आणि तुम्हाला सांगतो ही जातपात काही नाही. आत्ता पण आमचे दम हजारी बाबाचा उरूस असला ना, पहिली चादर आमची असती हिंदूची. हा, जातपात काहीच नसतो. तुम्ही बघा, आता जे मुकुंदनगरचे विद्यार्थी आता यशवंत माध्यमिक विद्यालय गाड्यांची शाळा म्हणूनच करतात. आम्ही शाळा कशासाठी? पैसे कमायसाठी नाही केली. गोरगरिबांना शिक्षण, गरिबांचे जे पालकांचे मुलं काहीतरी घडावा. आज तुम्हाला सांगतो, आमच्या शाळेत कमीत कमी जवळजवळ 30 ते 35 डॉक्टर झालेले, कुणी वकील झालेले, कुणी खेळाडू झालेले, कुणी पोलीस भरती झालेले मुकुंदनगरचे लोक. आज पण ते म्हणतात आम्ही कुठे शिकलो तर गाड्यांच्या शाळेत शिकलो. आज आम्ही गाडे फॅमिली. आज पण सांगतो, कमीत कमी जिल्हा मराठा विद्याप्रसारक आता आमचे आजोबा यशवंतराव भाऊराव गाडे यांच्या नावाने DED कॉलेज चालू आहे. 1 एकर दान दिलेली. तिची नाही म्हणलं तर आज किंमत 20 कोटी रुपये. पण आम्ही दान दिली 1 एकर. हो. आपण सामाजिक जीवनामध्ये जगत असताना आपण राजकारणामध्ये आलात. 2008चं राजकारण आणि आत्ताच्या राजकारणामध्ये किती फरक वाटतो आणि कसा वाटतो? 2008ला त्यावेळेस आहे ना, ही खरंच सांगतो, जातीपाती नव्हत्या हो, काहीच नव्हती. पण याच्या 2013-14 पासून जे सुरू झालं ना, त्याच्यानंतर हे जातीपातीचं राजकारण सुरू झालं. आपण सभापती होतात. सभापती ज्यावेळेस आपण होतात त्यावेळेला प्रामुख्याने मुकुंदनगरकरांसाठी आणि मुकुंदनगरच्या विकासासाठी आपण काय काय कामं केलीत? मग खूप कामं केले आम्ही. मी सांगितलं ना, मी हाजी नजीर उपमहापौर होते आणि मी स्टँडिंग कमिटी. आम्हाला स्वर्गीय काकांनी खूप मदत केली. खरं मदत केली आम्हा दोघांना पण. चारही आमचे एक आयुब भाई मेंबर होते आणि हाजी नजीर, मी आणि समद खान. पण आम्ही पदावर असल्यामुळं आम्ही जेवढा निधी वाढायचा तेवढा निधी आम्ही मुकुंदनगरासाठी आणला होता. हो, नक्कीच हे होते मुकुंदनगरकरांचे लाडके काका, ज्यांनी आयुष्य हे मुकुंदनगरकरांसाठी घातलं आणि पूर्ण हयाती जर आपण त्याला म्हटलो तरी वावगं ठरणार नाही. हयाती त्यांनी मुकुंदनगरच्या विकासासाठी घातली. मुकुंदनगरकरांच्या शिक्षणासाठी 20 कोटी रुपयांची जागा त्यांनी दान दिली. दानशूर व्यक्ती कसा असावा तर संजू काकांसारखा असावा, असंही जर आपण म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मुकुंदनगरकरांसाठी किती करावं आणि कसं करावं ह्याच्या सगळ्या उपाययोजना त्यांनी आखलेल्या आहेत आणि ते आज विनंती करतायत की पाठीमागच्या वेळेला मी स्वतः आजूबाईंसाठी राजीनामा दिला आणि त्यांना मी निवडून आणलं, तर आज मुकुंदनगरकरांचं आज कर्तव्य आहे की मला निवडून आणा आणि मी विकास करतो असं ते सांगतात आणि ठामपणे सांगतायत. मागील कामाचा त्यांना अनुभव आहे आणि त्या अनुभवातून ते मुकुंदनगरला पुन्हा एकदा स्वच्छ नगरी आणि सुंदर नगरी करतील असं ते म्हणताय. पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी खास बातचीत करण्यासाठी येऊयात. त्यासाठी पाहत राहा टाइम्स ऑफ नगर.